5 डिसेंबर 2024 रोजी राज्याचे 21वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली। एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी देखील उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली। त्यानंतर विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून नवनिर्वाचित आमदारांना शपथबद्ध करण्यात आले। आता सर्वांना वेध लागलेत मंत्रिमंडळ विस्ताराचे। महायुतीच्या नवीन सरकारमध्ये अनेक जुन्या चेहऱ्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे, तर नवीन चेहऱ्यांना मात्र लॉटरी लागू शकते। त्या दृष्टीने जबरदस्त लॉबिंग सुरू असल्याचं बघायला मिळतंय। येत्या 11 किंवा 12 डिसेंबरला महायुतीतील मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे। त्यासाठी अनेक संभाव्य नावं समोर येत असले तरी जत मतदारसंघातून पहिल्यांदाच आपल्या विजयाचा भंडारा उधळणारे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना मात्र मंत्रिपद फिक्स मानले जात आहे। त्यांना मंत्रिपद मिळण्याची कोणती कारणे आहेत, कोणत्या खात्याची जबाबदारी त्यांच्यावर येऊ शकते आणि त्यांचा थोडक्यात राजकीय प्रवास आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी यशस्वी मुळे। तुम्ही बघत आहात महाराष्ट्र भूमी। गोपीचंद पडळकर राज्याच्या राजकारणात कायमच चर्चेच्या केंद्रस्थानी असणारा आक्रमक चेहरा। सध्या भाजपमध्ये असले तरी त्यांच्या राजकीय करिअरची सुरुवात ही राष्ट्रीय समाज पक्षातून झाली। महादेव जानकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत त्यांनी 2009 मध्ये पहिल्यांदा खानापूर आटपाडी मतदारसंघातून निवडणूक लढवली। त्यात निर्णायक अशी 19,024 मतं मिळवली आणि पहिल्यांदाच राज्याच्या राजकीय वर्तुळात त्यांच्या नावाची चर्चा रंगू लागली। कारण तेव्हा होता गोपी म्हणून वाचली टोपी ही घोषणा चांगलीच लोकप्रिय झाली होती। काँग्रेसचे सदाशिवराव पाटील निसटत्या फरकाने विजयी झाले होते। गोपीचंद पडळकर यांच्या राजकारणाची सुरुवातच बड्या प्रस्थापित नेत्यांना शिंगावर घेण्यावरून झाली। त्यामुळे तरुणांचा मोठा वर्ग त्यांच्याकडे आकर्षित व्हायला लागला आणि एकच छंद गोपीचंदचा गजर हळूहळू राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचू लागला। भारतीय समाज पक्षात महादेव जानकर यांच्याशी खटकल्यानंतर ते भाजपात गेले। 2014 मध्ये देखील त्यांना पराभव स्वीकारावा लागला। मात्र यावेळी मतांमध्ये चांगली वाढ दिसून आली। पडळकर न थकता न हारता काम करत राहिले। पण 2019च्या सांगली लोकसभेत त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवली। पुन्हा एकदा पराभूत झाले असले तरी तब्बल 3 लाखांजवळ मतं आपल्या पदरात पाडून घेतली आणि प्रस्थापितांना अंगावर घेत आपली ताकद सिद्ध केली। त्यानंतर विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर परत एकदा ते भाजपवासी झाले, परंतु त्यांच्या पराभवाची मालिका काही खंडित झाली नाही। बारामती विधानसभेत त्यांना मोठा पराभव बघावा लागला। परंतु पडळकर यांच्या आक्रमक राजकारणामुळे फडणवीस यांनी मे 2020 मध्ये विधान परिषदेच्या माध्यमातून त्यांना सभागृहात पाठवले। विधान परिषद आमदारकीच्या काळात फडणवीस यांच्या सहकार्याने कायम दुष्काळी असलेल्या आपल्या मतदारसंघात विकास निधी खेचून आणत कामाच्या माध्यमातून लोकांमध्ये विश्वास निर्माण केला आणि सलग 4 पराभवानंतर यंदाच्या विधानसभेत अखेर गोपीचंद पडळकर यांनी विजयाचा गुलाल उधळला। सांगलीतील जत मतदारसंघातून त्यांनी काँग्रेसचे माजी आमदार विक्रमसिंह सावंत या बलाढ्य उमेदवाराला 38,240 मतांनी पराभवाची धूळ चारली आणि आता पहिल्याच आमदारकीत गोपीचंद पडळकर यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार असल्याचं बोललं जात आहे। आमदार गोपीचंद पडळकर यांची थेट मंत्रिपदी वर्णी लागणार याची कोणती कारणं आहेत ती बघूयात। राज्य विधानसभा निवडणूक निकालात महायुतीला प्रचंड मोठं बहुमत मिळालं। त्यात ओबीसी फॅक्टर चालल्याची चर्चा आहे। मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाच्या माध्यमातून ओबीसी मतांची एकजूट महायुतीच्या पाठीमागे उभी करण्यात गोपीचंद पडळकर यांचं देखील महत्त्वाचं योगदान आहे। भाजपचा पारंपरिक वोटर राहिलेल्या माधव पॅटर्न मधील धनगर समाज पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात दिसून येतो। महादेव जानकर यांचा रासप पक्ष महायुतीतून बाहेर पडला तरी गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाज महायुतीच्या बाजूने उभा राहिला। त्यामुळे मंत्रिमंडळात पडळकर यांच्या माध्यमातून धनगर समाजाला प्रतिनिधित्व मिळू शकतं। प्रादेशिक आणि सामाजिक समीकरणाचा विचार करता सांगली जिल्हा आणि धनगर समाजाला खुश करण्यासाठी गोपीचंद पडळकर यांचं मंत्रिपद फिक्स मानलं जात आहे। दुसरं कारण म्हणजे गोपीचंद पडळकर यांचं आक्रमक नेतृत्व। आपल्या राजकारणाच्या सुरुवातीपासूनच ते प्रस्थापित राजकारण्यांना थेट अंगावर घ्यायला भीत नाहीत। आपल्या आक्रमक भाषण शैली आणि वक्तव्यांनी ते विरोधकांना पळता भुईत होडी करतात। भाजपचे प्रमुख विरोधक असलेले शरद पवार यांच्यावर तर ते सडकून टीका करतात। नुकतेच मार्कडवाडी प्रकरणावरून तुम्ही तुमचं प्रतिसरकार बनवा, प्रतिसरकारमध्ये शरद पवारांना निवडून आणा आणि किमान 6 महिने तरी पंतप्रधान बनवा, मार्कडवाडीतील शेतातच शपथ घ्या अशी खोचक टीका पडळकर यांनी शरद पवारांवर केली होती।
पवारांना टार्गेट करण्याची एकही संधी पडळकर सोडत नाहीत. भाजपमध्ये इतर बडे नेते असले तरी पडळकर यांच्यासारखा आक्रमक चेहरा भाजपत नाहीये आणि म्हणूनच भाजप पडळकर यांना बळ देण्याचं काम करतं. अगोदर विधान परिषद दिली आणि आता विधानसभेवर निवडून गेल्याने मंत्रीपद. सांगलीत जयंत पाटील यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी देखील पडळकर यांना मंत्रीपद देणं महत्त्वाचं असल्याचं बोललं जात आहे. तिसरं कारण म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून पक्षात त्यांची ओळख आहे. देवेंद्र फडणवीस यांनी देखील विधानसभा निवडणुकांचा प्रचाराचा शुभारंभ जत मतदारसंघातून केला होता. माझा गोपीचंद इथून लढतोय, त्याला विधानसभेत पाठवा. आम्ही दोघं मिळून मतदारसंघाचा कायापालट करू, दुष्काळमुक्त आणि कोयतामुक्त मतदारसंघ बनवू, असं आवाहन फडणवीस यांनी त्यावेळी प्रचार सभेत केलं होतं. भाजपच्या विधिमंडळ गटनेता निवडी प्रक्रियेत देखील फडणवीस यांच्या नावाला अनुमोदन देण्यासाठी महत्त्वाचे नेते म्हणून गोपीचंद पडळकर समोर आले होते. त्यामुळे फडणवीस पडळकर यांना यंदा लाल दिव्याचं गिफ्ट देऊ शकतात. त्यात जतला अद्याप मंत्रीपद मिळालेलं नाही. त्यामुळे पडळकर यांना मंत्रीपद मिळाल्यास जतचा मंत्रिपदाचा दुष्काळही संपणार आहे. त्यांच्याकडे जलसंपदा खाते सोपविण्यात यावे अशी भावना जतकरांकडून व्यक्त होताना दिसत आहे. महाराष्ट्रात विशेषतः तरुणांमध्ये तुफान क्रेज असणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळेल का? त्यांची कोणत्या खात्यावर वर्णी लागू शकेल? याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा. धन्यवाद.